काँग्रेस पक्षाने ज्याप्रमाणे संविधानावर चर्चा मागितली, संविधानावर 2 दिवस लोकसभेमध्ये चर्चा आणि 2 दिवस राज्यसभेमध्ये चर्चा. लोकसभेमध्ये जी चर्चा सुरू झाली त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेबांच्या इतिहासावर आणि संविधान कसा निर्माण झाला या सर्व गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आणि त्यांची यथोगाथा लोकसभेमध्ये 75वी वर्ष संविधानावर या विषयानुसार सर्वांनी सत्ता पक्ष विपक्ष यांनी यशोगाथा मांडली. परंतु कुठेतरी भारतीय जनता पार्टी आणि RSSची मानसिकता ही संविधान विरोधी आहे. त्यांना लोकसभेमध्ये 2 दिवस चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये त्यांच्या मनात खतखत झाली की ही आमची विचारधारा नाही आहे आणि त्याचमुळे देशाच्या गृहमंत्र्याकडून आंबेडकर 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 आणि हा शब्द फॅशन झालेला आहे असं त्यांनी शब्द उद्गारले आणि इतक्या वेळ आंबेडकर आंबेडकर करता जर इतका वेळ देवाचे नाव घेता असं स्वर्ग मिळाला असता. अशा प्रकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आला. 28वी लोकसभेमध्ये हा इतिहास झालेला आहे. बाबासाहेबांचा अपमान कशा प्रकारे देशाने बघितलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व माननीय सुनबाबू केदार यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे आणि राष्ट्रपतींना ते निवेदन पाठवणार आहे आणि राष्ट्रपतींना विनंती करणार आहे की अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला संविधानात कोणत्याही पदावर राहण्याचे अधिकार नाही आहे. त्याकरिता त्यांना पदमुक्त करावे आणि डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे त्यांना न्याय देण्यात यावे. यानंतर सुनीलभाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील. समाज सभापती महाराष्ट्र अनेक सगळे सहकारी मित्रांनो, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते शाशील बैस आणि अतुल गुड्डे पाटील उपस्थित मित्रांनो, सगळ्या प्रेस बांधवांना एकच विनंती, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षांनी सन्मान्य खरगे साहेबांनी आणि देशाच्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे तरुण आशास्थान सन्मान्य राहुल गांधी यांच्या निर्देशाप्रमाणे आज हा प्रेस वार्तालाप माननीय खासदारांनी घेतलेला आहे आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारे निवेदन देणार आहे. तिथे फार विचार फार महत्वाचा आहे, कारण विचारानं जो क्रांती घडते, विचारधारानं त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. विचारधारा समाजामध्ये त्या ठिकाणी माणुसकीचं दर्शन व अव्यवहारिक गोष्टीला त्या ठिकाणी तिलांजली मिळते. आपण सगळ्यांनी पाहिलेलं संतांच्या जीवनापासून आणि म्हणून विचारधारा ही महत्वाची असते. ज्या विचारधारानं स्वातंत्र्य काळामध्ये देशातील सर्वसामान्य शोषित पीडित जनतेला माणुसकीने जगण्यासाठी एक विचारधारा दिली, संविधानाच्या माध्यमातून त्याला कायदे रूप दिलं, त्या तो व्यक्तीचा सन्मान त्या संविधानामध्ये, त्या संविधानाच्या माध्यमातून त्या सभागृहामध्ये अपमान होते सत्य याचा कुठेतरी देशामध्ये सर्वसामान्य माणसाने, देशातील प्रत्येक व्यक्तीने कुठल्या जातीचा असो का जातीपर्यंत बाजूला सोडून सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे आणि आपल्या तशा प्रकारचा आपला आवाज बुलंद केला पाहिजे. अन्यथा या देशातील लोकशाही ही केव्हा धराशायी होऊन जाईल हे पाहता येणार नाही, कळणारही नाही. आणि एकदा लोकशाही धराशायी झाली तर सगळ्याचं स्वातंत्र्यता संपूर्ण जाईल. पुन्हा तुम्ही आम्ही गुलामी चालू. सगळ्या प्रसार माध्यमाला एवढं सांगणं आहे का विषय देशाचा आहे, देशाच्या विचारधाराचा आहे, देशाच्या स्वातंत्र्याचा आहे, देशातील गुलामी नष्ट करण्याचा आहे. याच्यावर आपण सगळ्यांना आपलं कर्तव्य करू, आपण कर्तव्य करा अशा प्रकारे व्यक्त करतो. मला वाटते माननीय खासदाराच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून आपण ते एक कर्तव्याच्या नात्याने विषय सगळ्यांनी पुढे न्यावा आणि सहकार्य करावं. नमस्कार सर्व आलेल्या पत्रकार बंधूंना शुभ सकाळ. माननीय राहुलजी गांधी यांच्या निर्देशानुसार आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगेजी
यांच्या आदेशानुसार सर्व भारतामध्ये सर्व लोकसभा क्षेत्रामध्ये सर्व खासदारांना आपापल्या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रेस कॉन्फरन्स व धरणे आंदोलन व मोर्चे करायला आमच्या पक्षाने ज्याप्रमाणे 18 लोकसभेच्या शीतकालीन सत्रामध्ये देशाच्या गृहमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे अपमानजनक अपशब्द वापरले त्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे. या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय सुनील बाबू केदार साहेब, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मुक्ताताई कोकटे, उपाध्यक्ष कुंदाताई राऊत, माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, समाज कल्याण सभापती मिलिंद सुके, शिक्षण सभापती राजूभाऊ कुसुके, महिला बाल कल्याण सभापती अवंतिका येकुरवाडे व समस्त पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्यगण, बाजार समिती सभापती, खरेदी विक्री सभापती व सर्व कार्यकर्ता